Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next question. What is project report? Explain its content of project report. So, project report मध्ये कंटेंट कोणते इन्क्लूड असणार आहेत आणि प्रोजेक्ट रिपोर्ट काय इम्पॉर्टंट आहे असे दोन क्वेश्चन आपण आजच्या लेक्चर मध्ये लर्न करणार आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण प्रोजेक्ट प्लॅनिंग काय होतं आणि प्रोजेक्ट प्लॅनिंगचे इम्पॉर्टन्स असे क्वेश्चन लर्न केले होते. सो त्याचा पुढचा पार्ट आहे प्रोजेक्ट रिपोर्ट. इंट्रोडक्शन काय सांगितलंय बघा. व्हॉट इज मीन बाय प्रोजेक्ट रिपोर्ट? प्रोजेक्ट रिपोर्ट इज द समराइज्ड स्टेटमेंट ऑफ द proposed work. प्रोजेक्ट रिपोर्ट काय आहे? प्रोजेक्ट रिपोर्ट इज द समराइज्ड स्टेटमेंट, म्हणजे आपण जो एखादा प्रोजेक्ट रन करणार आहोत तो कशा पद्धतीने रन करायचा आहे ह्या गोष्टी ज्या आपण समराइज फॉर्म मध्ये मेन्शन केलेल्या असतात त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट असं म्हटलं जातं. ओके. इट कंटेन डिटेल अबाउट टेक्निकल, फिनान्शियल, मार्केटिंग अँड मॅनेजरियल आस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट. आणि प्रोजेक्टच्या ऑल थिंग्स आर इन्क्लुडिंग इन प्रोजेक्ट रिपोर्ट. ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये मग काही टेक्निकल थिंग ज्या आहेत प्रोजेक्टच्या किंवा फिनान्शियल थिंग ज्या आहेत, मार्केटिंग, मॅनेजरियल थिंग ज्या आहेत, ऑल दिस थिंग आर इन्क्लुडिंग अंडर प्रोजेक्ट रिपोर्ट. ओके. म्हणजे आता जसं आपण प्लॅनिंग मध्ये बघितलं होतं की प्लॅनिंग मध्ये आपण काय करतो, डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू अँड वेअर इज टू बी डू. प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्सली आपण काय केलेलं आहे, सगळ्या गोष्टी डिसाइड केलेल्या आहेत. माईक कोणाचा ऑफ करा. योगिता. सो प्रोजेक्ट रिपोर्ट लक्षात ठेवा काय असणार आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट हा कोणताही शॉर्ट म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये असतो, लाईक अ समरी फॉर्म मध्ये असतो. प्रोजेक्ट कोणताही रिपोर्ट असेल तर तो म्हणजे आता ह्या रिपोर्ट मध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लुड्स असतील. आता आपण जो लर्न करत आहोत हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे जसं आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं, ऑर्गनायझेशन conduct day-to-day activity. At the same time, they concentrate on various projects for the purpose of expansion, diversification, growth and survival of the business. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोजेक्ट प्लॅनिंग आपण का करतो, कारण एखाद्या प्रोजेक्ट वरती कसं काम केलं पाहिजे, त्या प्रोजेक्टचा सक्सेस ऑर्गनायझेशनच्या ग्रोथ वरती, एक्सपान्शन वरती जर इम्पॅक्ट होत असेल तर ह्या प्रोजेक्ट वरती आपण स्पेशली कॉन्सन्ट्रेट करणं, त्याचा रिपोर्ट प्रिपेअर करणं हे महत्वाचं असतं. राईट. सो इन शॉर्ट इट इज द प्लॅन ऑफ प्रपोज्ड बिझनेस ऍक्टिव्हिटी. प्रोजेक्ट रिपोर्ट काय आहे? इट इज द प्लॅन ऑफ प्रपोज्ड बिझनेस ऍक्टिव्हिटी. अँड आयडियल प्रोजेक्ट रिपोर्ट इज अ सेल्फ एक्सप्लेनेटरी. आयडियल रिपोर्ट कशाला म्हटलं जातं, ह्या कशा असणार आहेत तर सेल्फ एक्सप्लेनेटरी असतील. complete and compact document. This is the compact document. Okay. So ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये काय आहे, ऑल थिंग रिगार्डिंग युअर प्रोजेक्ट. तुमच्या प्रोजेक्टच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 10 मिनिट आहेत आणि तुमच्या प्रोजेक्ट मध्ये काय आहे हे तुम्हाला सांगायचंय, तर तुम्ही काय कराल, सगळ्या प्रोजेक्टचा स्टडी करत बसाल का? नाही. तर तुमच्याकडे एक कॉपी आहे लाईक अ प्रोजेक्ट रिपोर्ट. ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट वरून वी कॅन इझिली फाइंड आउट अवर ऍक्च्युअल प्रोजेक्ट. तुमचा प्रोजेक्ट काय आहे हे तुम्ही कशावरून फाइंड आउट करणार आहात, तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट वरून. राईट. सो इट इज द जनरली प्रिपेअर्ड बाय द टीम ऑफ एक्सपर्ट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवा. प्रोजेक्ट रिपोर्ट कोण प्रिपेअर करत आहे? टीम ऑफ एक्सपर्ट इन्क्लुडिंग फिनान्शियल एक्सपर्ट, टेक्निशियन अँड इंजिनिअरिंग एक्सेट्रा रिगार्डिंग अवर प्रोजेक्ट. प्रोजेक्ट कोणता आहे याच्यावर ते डिसाइड होईल की तुमचे एक्सपर्ट पर्सन कोण असणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? इंट्रो क्लिअर झाला का बघा. इज इट क्लिअर इंट्रो? अरे फटाफट आन्सर द्या. यस मॅम. ओके. सो शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, प्रोजेक्ट रिपोर्ट इट इज अ समराइज स्टेटमेंट और इट इज अ समराइज डॉक्युमेंट. दीज आर इन्क्लुड्स ऑल थिंग रिगार्डिंग अवर प्रोजेक्ट. सो प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपेअर बाय एक्सपर्ट पर्सन और एक्सपर्ट टीम. हा जो रिपोर्ट आहे हा कोण प्रिपेअर करणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन साठी. प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपेअर्ड बाय एक्सपर्ट टीम.
ओके, मग ही एक्सपर्ट टीम कशाशी रिलेटेड, तुमचा प्रोजेक्ट कोणता आहे याच्यावरती डिसाइड होईल की एक्सपर्ट टीम ही कोण आहे. मग ती फिनान्शियल एक्सपर्ट असेल, टेक्निशियन असेल, इंजिनिअरिंग असेल, अकाउंटिंग असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, डिपेंड्स ऑन अवर प्रोजेक्ट. सो आता ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये जो आपण म्हटलं की दिस इज अ समरी फॉर्म, ह्या समरी फॉर्म मध्ये काय असतं? फर्स्ट, कंटेंट ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट. फर्स्ट इज द मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन. Management evaluation means memorandum, an article of association, object, authorized and paid up share capital, promoters contribution, borrowing power, list of director of the board, term of appointment of directors, etc. आता ह्या मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन मध्ये परत मग डिटेल आपण काय करणार आहोत, लर्न करणार आहोत. न्यू प्रमोटर्स. सो न्यू प्रमोटर्स मीन्स एज्युकेशनल बॅकग्राउंड, industrial experience, family background, sources of income, detail of personal properties, banker reference, income tax, wealth tax return, etc. न्यू प्रमोटर सपोज जर तुमच्या एखाद्या प्रोजेक्ट वरती वर्क करत असेल किंवा एखाद्या प्रमोटरने जर आयडियाज दिली की हा एक प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट आपण रन केल्यानंतर वी गॉट व्हेरियस ऍडव्हान्टेजेस, वी गॉट मोर प्रॉफिट, असं जर तुम्हाला एखाद्या प्रमोटरने प्रपोजल दिलं तर त्या प्रमोटरची इन्फॉर्मेशन कोणती आपल्याकडे असणं महत्वाचं आहे? त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड. कोणताही अनएज्युकेटेड पर्सन जर तुम्हाला सांगितलं की आपण खूप प्रॉफिट मिळवू शकतो तर तुम्ही त्याच्यावरती ट्रस्ट कराल का हो? नक्कीच नाहीये. सो जो एखाद्या प्रोजेक्टचं प्रपोजल मेन्शन करणारा पर्सन आहे, दिस इज कॉल्ड द प्रमोटर म्हणतो आपण त्याला. सो जर न्यू प्रमोटर असेल, सो न्यू प्रमोटरची इन्फॉर्मेशन आपल्याला कन्सिडर करायची आहे अंडर प्रोजेक्ट रिपोर्ट, लाईक एज्युकेशनल बॅकग्राऊंड, इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स, family background, sources of income, detail of personal properties, banker reference, income tax, wealth tax return, etc. Is it clear first point? Yes, ma'am. Second point, management and organization setup. Board composition of the board, detail of full-time directors and their responsibilities, details, etc. of the chief executive and functional executive, including qualification, experience, organization setup for existing company and during project implementation for new company. म्हणजे आपला जर प्रोजेक्ट, आपल्या प्रोजेक्टशी रिलेटेड मॅनेजमेंट काय आहे किंवा ऑर्गनायझेशन सेटअप कसं असणार आहे, ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंट मध्ये आल्या पाहिजे. मग फुल टाइम डायरेक्टर्स कोण आहेत किंवा मॅनेजमेंट बॉडी कोण आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, ऑल थिंग्स रिगार्डिंग मॅनेजमेंट अँड डायरेक्टर्स इन्क्लुडिंग अंडर प्रोजेक्ट रिपोर्ट, राईट. सो ह्या ज्या गोष्टी झाल्या ह्या कशाशी रिलेटेड आहेत तर मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन. पहिल्या पॉइंट वरती आपण काय करतो, हेडिंग दिलेलं आहे मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन. मग मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन मध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत तर फर्स्ट थिंग आपण मेन्शन केलेली आहे न्यू प्रमोटर. जो कोण आहे त्या पर्सनची डिटेल इन्फॉर्मेशन जी महत्वाची आहे ती आपण आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंट मध्ये इन्क्लूड केलेली आहे. आणि सेकंड इन्फॉर्मेशन इन्क्लूड केलेली आहे आपण प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंटच्या अंडर मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन सेटअप. ओके. सो त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे टेक्निकल डिटेल्स. मग टेक्निकल डिटेल्स हेडिंग अंडर आपण कोणत्या गोष्टी विचारात घेणार आहोत बघा. फर्स्ट आहे टेक्नॉलॉजिकल अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. टेक्नॉलॉजी टू बी युज्ड, बेसिस ऑफ सिलेक्शन ऑफ टेक्नॉलॉजी, डिटेल ऑफ लायसन ऑफ टेक्नॉलॉजी, प्रोसेस फ्लो चार्ट अँड डिस्क्रिप्शन. ओके. सो एखाद्या प्रोजेक्ट साठी तुम्ही कोणती टेक्नॉलॉजी यूज करणार आहात, ह्या टेक्नॉलॉजीची इन्फॉर्मेशन सुद्धा तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंटच्या अंडर येणं महत्वाचं आहे. मग टेक्नॉलॉजी कोणती यूज करणार आहात, सिलेक्शन ऑफ टेक्नॉलॉजी ती का सिलेक्ट केलेली आहे, त्याचं लायसन आहे का ती टेक्नॉलॉजी यूज करण्याचं, व्हॉट एव्हर इट मे बी, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंटच्या अंडर मेन्शन करणं इम्पॉर्टंट असतं.
सेकंड पॉइंट आहे टेक्नॉलॉजी डिटेल्स अंडर लोकेशन ऑफ द प्रोजेक्ट. लोकेशनल ऍडव्हान्टेजेस, availability of raw material and other utilities, am I audible? Yes, ma'am. सो कंटिन्यू करू आपण, थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे. सो लोकेशन ऑफ प्रोजेक्ट सुद्धा आपण टेक्निकल डिटेल्स अंडर मेन्शन करणार आहोत, राईट. सो लोकेशन ऑफ प्रोजेक्ट मध्ये आपण मग लोकेशन ऍडव्हान्टेजेस, हेच का लोकेशन आपण सिलेक्ट केलेलं आहे आपल्या प्रोजेक्टसाठी, कारण ते जे काय ऍडव्हान्टेजेस आपल्याला मिळणार आहेत लोकेशनमुळे हे आपण आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंट मध्ये ऍड करणार आहोत. Availability of raw material and other utilities, infrastructure facility, availability of labor, environmental aspect, etc. All these things are recorded under location of the project. So is it clear? First and 2 point. Is it clear? First and 2 point. Plant and machinery, list of machinery and equipment, detail of supplier, competitive quotation, technical and commercial evaluation of major equipment. तर प्लांट एंड मशिनरी आपल्या प्रोजेक्ट साठी कोणती लागणार आहे ह्या गोष्टी आपण इथे इन्क्लूड करणार आहोत. मग लिस्ट ऑफ मशिनरी आणि इक्विपमेंट, किती मशिनरी आहेत ही असेल. डिटेल ऑफ सप्लायर, कोणत्या सप्लायर कडून आपण ती मशिनरी परचेस केलेली आहे ही इन्फॉर्मेशन असेल. कॉम्पिटेटिव्ह कोटेशन, कोटेशन माहिती आपण मशिनरी परचेस करताना मेन्शन करतो. टेक्निकल अँड कमर्शियल इव्हॅल्युएशन ऑफ द मेजर इक्विपमेंट. सो ह्या थिंग्स ज्या आहेत ह्या प्लांट अँड मशिनरी हेडिंगच्या अंडर रेकॉर्ड होते. देन रॉ मटेरियल, युटिलिटीज अँड मॅनपॉवर. सो डिटेल ऑफ रॉ मटेरियल अँड सप्लायर्स, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर सप्लाय, basis of manpower estimates, details of manpower, that is managerial, supervisory, skilled manpower, unskilled manpower, training needs, etc. ओके. सो प्रोजेक्टशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या मटेरियलशी रिलेटेड असतील, युटिलिटीशी रिलेटेड असतील किंवा मॅनपॉवरशी रिलेटेड असतील, ह्या सुद्धा आपल्याला ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंटच्या अंडर रेकॉर्ड करायला लागतात. थर्ड पॉइंट आहे फिनान्शियल असेसमेंट. फर्स्ट पॉइंट बघितला आपण मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन, सेकंड पॉइंट आपण कोणता बघितलेला आहे टेक्निकल आस्पेक्ट, आणि थर्ड आहे आपला फिनान्शियल असेसमेंट. सो फिनान्शियल असेसमेंटच्या अंडर आपल्याला कोणत्या गोष्टी रेकॉर्ड कराव्या लागणार आहेत बघा. फर्स्ट आहे कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट. दिस am I audible? Yes, ma'am. Am I audible? Okay. Yes, ma'am. Financial assessment, Yes, cost of the project. So these include the cost of land and site development, building, plant and machinery, technical know-how and engineering fees, miscellaneous fixed asset, preliminary and prospective expenses, contingency, margin money for working capital, etc. प्रॉपर्टी एक्सपेन्सेस आहे, सॉरी. देन कॉस्ट जी काही आपल्याला इन्कर करावी लागणार आहे आपल्या प्रोजेक्ट साठी, ही कॉस्ट कशाशी रिलेटेड असू दे, सो हे आपल्याला कंटेंटच्या अंडर मेन्शन करावी लागेल. कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट. सो जे डायरेक्ट आहेत किंवा इनडायरेक्ट कॉस्ट आहेत ह्या इन्क्लूड कराव्या लागतील. देन मीन्स ऑफ फायनान्सिंग, composition of share capital, unsecured loan,
ओके, फ्रॉम प्रमोटर्स, असोसिएट, टर्म लोन, गव्हर्नमेंट सबसिडरी, ग्रँट एक्सेट्रा, ह्या सुद्धा रेकॉर्ड करायच्या आहेत. प्रॉफिटेबिलिटी प्रोजेक्शन, then past record of the financial performance of the company, profitability estimate, cash flow and projected balance sheet for the project and the company as a whole. Okay, so profitability projection चं काय असेल की एस्टिमेटेड जे काही आहे हे आपल्याला पास्ट म्हणजे इथे रेकॉर्ड करावं लागेल. फोर्थ पॉइंट आहे मार्केट अनालिसिस, existing and potential market demand and supply for the proposed product in the respect of the volume and pattern. Share of the proposed product of the company in the total market and selling price of the product and export potential if any. म्हणजे मार्केट अनालिसिस करताना तुमचा क्लास ऑफ कस्टमर कोणता असणार आहे, मग त्या तुमच्या प्रोजेक्टच्या प्रोडक्टला डिमांड आहे का, तुम्ही कशा प्रकारे सप्लाय करणार आहात, व्हॅल्यूम ऑफ सेल काय असणार आहे, व्हॉट एव्हर रिलेटिंग टू मार्केट अनालिसिस रिलेटिंग टू अवर प्रोडक्ट. ओके, हे आपल्याला मार्केट अनालिसिसच्या अंडर रेकॉर्ड करायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमची सेलिंग प्राइस काय असणार आहे, सेलिंग प्राइस ऑफ दी प्रोडक्ट आर इन्क्लुडिंग अंडर मार्केट अनालिसिस. देन next point is the environmental aspect. It's also very important part of our project report. कारण आता सध्याचा इश्यू जो आहे म्हणतो आपण इन्व्हायरमेंटशी रिलेटेड, इन्व्हायरमेंट प्रोटेक्ट होऊ शकतं का तुमच्या प्रोडक्टमुळे, तुम्ही जास्त हजार्डस काय करणार, काय म्हणजे पोल्युटंट कमी असणं महत्वाचं आहे. जर खूप पोल्युशन होत असेल तर तुमच्या प्रोजेक्टला ऍक्सेप्टेबिलिटी परमिशन दिली जात नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आधी क्लिअर असणं महत्वाचं आहे. सो लिस्ट ऑफ पोल्युटंट, हजार्डस सबस्टन्स, देअर सेफ्टी, हँडलिंग अँड डिस्पोजल अरेंजमेंट. ओके, जर काही म्हणजे काय म्हणतो आपण वेस्ट जर असेल तर त्याचं डिस्पोजल तुम्ही कसं करणार आहात, त्याची अरेंजमेंट तुम्ही काय केलेली आहे. ऑल दीज थिंग आर रेकॉर्डेड अंडर अवर प्रोजेक्ट रिपोर्ट. ओके, हे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये इन्क्लूड असलं पाहिजे. कंप्लायन्स विथ नॅशनल अँड इंटरनॅशनल स्टँडर्ड, क्लिअरन्स अँड नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लक्षात ठेवा. नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे असायलाच हवं, तरच तुमचा प्रोजेक्ट ऍक्च्युअली स्टार्ट होऊ शकतो. रिक्वायर्ड अँड ऑब्टेन एक्सेट्रा. सो हे इन्व्हायरमेंट आस्पेक्टच्या अंडर तुम्हाला रेकॉर्ड हे करावं लागेल. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंटच्या अंडर आपण Yes, मेन ma'am. 4 पॉइंट रेकॉर्ड करतो. पहिला पॉइंट आहे आपला मॅनेजमेंट इव्हॅल्युएशन. सो जे सब पॉइंट आहेत हे लक्षात ठेवा, मॅनेजमेंट इव्हॅल्युएशनच्या अंडर कोणते पॉइंट रेकॉर्ड होतात. देन सेकंड पॉइंट टेक्निकल डिटेल्स, टेक्निकल आस्पेक्ट, टेक्निकल आस्पेक्टच्या अंडर कोणते पॉइंट रेकॉर्ड होतात, हे जे 4 आहेत. आणि फिनान्शियल असेसमेंट, फिनान्शियल असेसमेंटच्या अंडर काय आहे, मार्केट अनालिसिस आणि एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट. असे 5 पॉइंट आपण आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंट मध्ये कंपल्सरी ऍड करणं महत्वाचं असतं. आणि जर तुम्हाला वाटलं की हा इम्पॉर्टंट एखादा फॅक्टर आहे, हा सुद्धा आम्ही प्रोजेक्ट रिपोर्टशी ऍड करू शकतो, तर तुम्ही करू शकता. पण हे महत्वाचे फॅक्टर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट कंटेंट मध्ये ऍड हे करावे लागतात. होप सो तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. नाउ वी स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन. Explain importance of project report. So first part is the importance to the entrepreneur. Entrepreneur साठी तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट का महत्वाचा आहे हे आपण बघणार आहोत. फर्स्ट पॉइंट इज सर्व ॲज अ मास्टर प्लॅन. आता मास्टर प्लॅन का म्हटलेला आहे हो याला, कारण ज्या डिटेल थिंग आहेत आर इन्क्लुडिंग अंडर अ प्रोजेक्ट रिपोर्ट, दॅट इज वाय दिस इज कॉल्ड द मास्टर प्लॅन ऑफ प्रोजेक्ट. राईट, काय सांगितलंय बघा इथे. For successful management, effective planning is absolutely essential. कोणत्याही मॅनेजमेंटसाठी किंवा कोणत्याही प्रोजेक्टसाठी, कोणत्याही सक्सेससाठी तुमचं प्लॅनिंग हे कसं आहे तर इसेन्शियल आहे. A project report serve as the business plan indicating the objective or goal of the organization and state in detail
how these objectives are going to be achieved at various stage. आणि कोणत्या स्टेज वरती तुमचे मेन ऑब्जेक्टिव्ह तुम्ही अचीव्ह करणार आहात हे या मास्टर प्लॅन मध्ये इन्क्लूड असेल. इट डज सर्व ॲज द मास्टर प्लॅन ऑफ दी ऑर्गनायझेशन. म्हणून हा एक तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, याला मास्टर प्लॅन असं म्हटलेलं आहे. सेकंड थिंग, प्रोव्हाइड डायरेक्शन. तर आपण बघितलं की प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये आपण सगळ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत, आणि ह्या रिपोर्ट वरून वी कॅन अंडरस्टूड अवर ऍक्च्युअल प्रोजेक्ट, राईट. सो प्रोजेक्ट रिपोर्ट काय करणार आहे, मग एक डायरेक्शन प्रोव्हाइड करणार आहे. दॅट इज वाय हिअर कॉल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट इज लाईक अ रोड मॅप. प्रोजेक्ट रिपोर्ट काय आहे, एक रोड मॅप सारखा आहे जो आपल्याला ऍक्च्युअल डायरेक्शन देण्याचं काम करेल. इट डिस्क्राइब द डायरेक्शन इन विच the organization should go and how to reach the goals. आपण आपले गोल्स हे कसे अचीव करायचे आहेत हे सांगण्याचं काम आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट हा करत असतो, राईट. इट इज अ कॉम्प्रेहेन्सिव्ह डॉक्युमेंट अँड इट इज युजफुल फॉर द रेफरन्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट. प्रोजेक्ट रन करताना अरे एखादी गोष्ट आपण काय झालेली आहे विसरलो, तर आपण ती कुठून फाइंड आउट करणार आहोत, आपण ऍक्च्युअली आपल्या रोड मॅपने जातो आहोत किंवा नाही हे आपल्याला दाखवण्याचं काम प्रोजेक्ट रिपोर्ट करेल. सो इट इज द कॉम्प्रेहेन्सिव्ह डॉक्युमेंट. हे लक्षात ठेवा. हे कसं डॉक्युमेंट आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह का म्हटलेलं आहे, कारण ह्यामध्ये डिटेल सगळ्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत. दॅट इज वाय, राईट. सो प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू दी मॅनेजमेंटला प्रॉपर डायरेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम प्रोजेक्ट रिपोर्ट करेल. थर्ड पॉइंट, शोज फेसिबिलिटी. सो फेसिबिलिटी म्हणजे काय हे आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये डिटेल लर्न करणार आहोत. फक्त आता इथे फेसिबिलिटी शो करण्याचं काम प्रोजेक्ट रिपोर्ट करतो. काय आहे बघा, अ प्रोजेक्ट रिपोर्ट इज द बेस ऑफ फेसिबिलिटी स्टडी. It shows feasibility of the proposed project and the profitability of achieving success or failure. Feasibility study is very important thing. कारण feasibility study मध्ये तुम्हाला all possibility regarding your project like a success or failure. तुमचं फेल्युअर हे कुठे असू शकतं किंवा तुम्हाला जास्तीत जास्त सक्सेस हे कशामुळे मिळणार आहे, ही जी काही फेसिबिलिटी आहे ही फेसिबिलिटी आपल्याला कोण इंडिकेट करणार आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट. Whether a project is feasible from different angles such as economic, financial, commercial, etc. can be ascertained while preparing a project report. म्हणजे प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुमचा प्रोजेक्ट काय आहे, इकॉनॉमिकली तो परफेक्ट आहे का, फिनान्शियली तो ओके आहे का, कमर्शियली तुम्हाला तो कितपत प्रॉफिट अवेलेबल करून देऊ शकतो, ह्या ज्या पॉसिबिलिटी आहेत, ती जी फेसिबिलिटी आहे, ऑल दिस थिंग रिव्हील्स बाय प्रोजेक्ट रिपोर्ट. ओके, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं काम प्रोजेक्ट रिपोर्ट हे करेल. देन help in decision making. Crucial decisions have to be made at various levels in the organization. This can be taken with the help of project report prepared well in advance. एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं महत्त्वाचं आहे, राईट. It also anticipate problem in advance so that suitable decision can be taken to solve those problems. आणि ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट मधून आपण काय करू शकतो, वी कॅन टेक इझिली डिसिजन रिगार्डिंग अवर प्रोजेक्ट बिकॉज प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन. प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोव्हाइड ऑल थिंग रिगार्डिंग अवर प्रोजेक्ट. दॅट इज वाय इट हेल्प टू टेक अ राईट डिसिजन. ओके, आपल्याला राईट डिसिजन घेण्यासाठी जी हेल्प आहे ती कोण करणार आहे, तर प्रोजेक्ट रिपोर्ट ही करेल. Is it clear? Yes, ma'am. फटाफट बोलत नाही तुम्ही. Then controlling. It acts as the controlling device to check the project progress and the project expenditure. It's very important thing. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर एक्सपेंडिचर.
सो प्रत्येक एक्सपेंडिचर वरती, प्रोसेस वरती कंट्रोलिंग करण्याचं काम. फॉर एक्झाम्पल आता आपण सांगितलं की प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये तुम्हाला कितपत फायनान्स रिक्वायर आहे, ह्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत अंडर फायनान्शियल असिस्टन्स, राईट. सो ऍक्च्युअली जेव्हा एक्झिक्युशन चालू आहे तेव्हा तुमच्या प्रोजेक्टला जास्त एक्सपेन्सेस जर येत असतील तर तुम्ही काय कराल, कंट्रोलिंग कराल. ओके. सो इट ऍक्ट ऍज अ कंट्रोलिंग डिव्हाइस to check the project progress and the project expenditure. In case of deviation between planned expenditure and the actual expenditure of the project, appropriate corrective action can be taken. आणि जर तुम्हाला कुठेतरी तुम्ही जास्त एक्सपेन्सेस स्पेंड करत असाल तर तो कंट्रोल करण्याचं काम या प्रोजेक्ट रिपोर्टच्या साह्याने आपण करू शकतो. Then obtaining loan and advance. Project report is useful for obtaining loan and advance from bank and financial institution. Financial assistance is provided by them only after proper analysis of the project report. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला फायनान्स कितपत रिक्वायर आहे ही गोष्ट आपल्याला कोण सांगेल बरं, फिनान्शियल असिस्टन्स. लक्षात ठेवा फिनान्शियल असिस्टन्स काय सांगेल. Financial assistance is provided by them only after proper analysis of the project report. Government clearance. Government clearance is also very important thing. Government clearance आपण जसं बघितलं की नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रन करू शकत नाही. सो हे महत्वाचं असेल. Project report is required to be submitted to the government authorities for the obtaining relevant clearance. जे काही क्लिअरन्स आहे गव्हर्नमेंट कडून हे असल्याशिवाय तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रन करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट इज द इसेन्शियल फॉर द सिकिंग इन्व्हायरमेंटल क्लिअरन्स. म्हणजे जसं आपण आधी सांगितलं की इन्व्हायरमेंटल जो आपण पॉइंट बघितला तर इन्व्हायरमेंट पॉइंटच्या अंडर आपण काय बघितलं, तुमच्या प्रोजेक्टमुळे जास्त पोल्युशन होत नाहीये ना, किंवा जर खूप पोल्युशन होत असेल तर गव्हर्नमेंट परमिशन देईल का हो तुम्हाला प्रोजेक्ट रन करण्यासाठी, नाही, राईट. किंवा जे तुम्ही वेस्ट तुमच्या प्रोजेक्ट मधून मिळणार आहे ह्या वेस्टचं डिस्पोजल तुम्ही कसं करणार आहात, त्याचं डिस्पोजल होणार आहे ना, जर नाही होणार असेल तर तुमचा प्रोजेक्ट तुम्ही बंद करा. असा जो क्लिअरन्स आहे हा क्लिअरन्स तुमच्या गव्हर्नमेंट कडून मिळणार आहे. तर कधी मिळेल, जर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट प्रॉपर तुमचा असेल तर. इज इट क्लिअर. हा फर्स्ट पॉइंट बघितला आपण, इम्पॉर्टंट टू द इंटरप्रिनर. इंटरप्रिनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण हे सगळे ऍडव्हान्टेजेस बघितलेले आहेत. सो सेकंड आहे इम्पॉर्टन्स टू द बँक अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. The preparation of the project report is absolutely essential for those which organization apply for financial assistance from bank and financial institution. On the basis of appraisal of the project report, the financial institution decide on the amount of loan, period of loan, type of security required to sanction the loan and method of disbursement of the loan. लक्षात ठेवा फेसिबिलिटी जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे हा फक्त ऑर्गनायझेशन साठीच महत्वाचा आहे का, नाही. तर हा जर रिपोर्ट तुम्ही घेऊन बँकेकडे गेलात आणि सांगितलं की इतक्या अमाऊंटची आम्हाला रिक्वायरमेंट आहे, इतक्या लोनची आम्हाला रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही देऊ शकाल का, बँक म्हणेल ओके या तुम्हाला लोन हवे ना घेऊन जा, असं सांगेल का, नाही. पॉसिबिलिटी काय आहे तुम्ही रिपे करण्याची, तुमचा प्रोजेक्ट काय आहे त्यामधून प्रॉफिट होणार आहे का. ओके. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कुठून अंडरस्टँड होणार आहेत बँकेला, तुमच्या फिनान्शियल प्रोजेक्ट रिपोर्ट मधून अंडरस्टँड होतील. ओके. थर्ड पॉइंट, इम्पॉर्टन्स टू द इन्व्हेस्टर. The project report is useful to the investor who provide capital to the proposed project. Investor look at return on their investment and the risk involving in the funding the project. They evaluate the project report before taking investment decision. Project report became one of the very important document based on which investor decide or not to invest in the proposed project. म्हणजे आता जसं सांगितलं की बँकेकडून आपण थोडंसं लोन घेतलेलं आहे, मग आणखी जर अमाऊंटची रिक्वायरमेंट असेल
तर तुम्ही इन्व्हेस्टर कडून जे इन्व्हेस्टर पण काय करतात, तर एखाद्या प्रोजेक्ट मध्ये खूप सारा प्रॉफिट असेल तर त्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, राईट. तर आता इन्व्हेस्टरला जर तुम्हाला खात्री द्यायची असेल, ऍश्युरिटी द्यायची असेल, गॅरंटी द्यायची असेल, तर तुम्ही काय सांगाल त्याला? फक्त ओरली सांगून एखादा इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करेल का हो? नक्कीच नाहीये. सो इन्व्हेस्टर फर्स्ट ऑफ ऑल स्टडी युअर प्रोजेक्ट रिपोर्ट अँड देन दे डिसाइड इन्व्हेस्टमेंट डिसिजन. ओके, मग इन्व्हेस्टमेंट आपण करायची की नाही हे कशावरून तो डिसाइड करेल? तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट वरून डिसाइड करेल. So project report provide proper direction to the investor to take a correct decision regarding investment activity. Point number 4. Mic कोणाचा ऑन आहे, ऑफ करा. वैभवी. Then importance to the government authorities. Government of India operate many schemes for the benefit of the existing and prospective entrepreneur. In order to avail such scheme, project report has to submit it to the government. आता हे माहिती आपल्याला की गव्हर्नमेंट सुद्धा एखादा प्रोजेक्ट जर छान असेल, सोसायटीसाठी युजफुल असेल, तर काही गव्हर्नमेंटच्या सबसिडरीज सुद्धा त्या प्रोजेक्टला मिळू शकतात. सो यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट कडे आपण आपला प्रोजेक्ट रिपोर्ट प्रेझेंट करून वी गॉट मेनी सबसिडरी फ्रॉम गव्हर्नमेंट. Then importance to suppliers. Importance to suppliers of equipment. Project report is of the great importance to the supplier of equipment who provide equipments to the organization either on hire purchase basis or on the lease. These suppliers are interested in regular payment of the interest and also the principal amount. They must be convinced about the financial soundness of the project, that is capacity of the organization to repay the credit amount. म्हणजे सप्लायर कडून आपण काय प्रत्येक वेळी कॅश बेसिस वरती रॉ मटेरियल किंवा इक्विपमेंट परचेस नाही करत, तर कसे करतो? क्रेडिट बेसिस वरती. आपल्याला माहिती आहे. मग आपण हायर परचेस ऑलरेडी डिटेल मध्ये लर्न केलेलं आहे. हायर परचेस वरती आपण काय करतो? सो फर्स्ट ऑफ ऑल थोडीशी अमाऊंट पे करून मशिनरी किंवा जे काही फिक्स्ड असेट आहे हे परचेस करतो आणि त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंट विथ इंटरेस्ट पे करून आपण लास्ट अमाऊंट पे करून मग ओनरशिप ही घेतो. सो सप्लायरला सुद्धा ऍश्युरिटी येण्यासाठी तुम्ही जर तुमचा प्रपोजल त्याला त्याच्या पुढे रिप्रेझेंट केलं, प्रपोजल इन द सेन्स प्रोजेक्ट रिपोर्ट. सो प्रोजेक्ट रिपोर्ट जर तुमचा ओके असेल, वी परचेस रॉ मटेरियल फ्रॉम सप्लायर ऑन क्रेडिट बेसिस. क्रेडिट बेसिस वरती तुम्ही रॉ मटेरियल परचेस करू शकता. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. सो सेकंड क्वेश्चन मध्ये आपण काय लर्न केलेलं आहे बघा? इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये आता बघितलं पहिल्या क्वेश्चन मध्ये की सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत प्रोजेक्टशी त्या इन्क्लूड आहेत. मग प्रोजेक्ट रिपोर्ट इम्पॉर्टंट टू द एंटरप्रेनर, प्रोजेक्ट रिपोर्ट इम्पॉर्टंट टू द बँकर्स, प्रोजेक्ट रिपोर्ट इम्पॉर्टन्स टू दी government authorities, and project report is importance to the supplier and equipment. ओके, होप सो तुम्हाला आजचे दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. त्यातूनही काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारलं तरी चालेल. थँक्यू.